विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये गरजांची वैशिष्ट्ये अभ्यासलीत. या भागामध्ये आपल्याला उत्पादनाच्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत. त्यापैकी पहिला घटक आहे उत्पादनाचा भूमी. भूमी ही निसर्गाची मानवाला मिळालेली विनामूल्य देणगी आहे. म्हणजेच निसर्गाकडून मानवाला भूमी ही अगदी मोफत मिळालेली आहे. भूमी ही अर्थशास्त्रातील अत्यंत व्यापक अशी संकल्पना आहे. भूमीची व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे. तर ती व्याख्या बसूया. डॉक्टर मार्शल यांच्या मते निसर्गाने मानवाच्या मदतीला विनामूल्य दिलेल्या हवेतील, पाण्यातील, उष्णतेतील, प्रकाशातील शक्ती साधने म्हणजे भूमी होय. उदाहरणार्थ खनिजे, मृदा, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी. मित्रांनो, आपण उदाहरण अभ्यासलं. त्यात खनिजे, मृदा, पाणी, सूर्यप्रकाश या सर्व घटकांचा समावेश भूमी या संकल्पनेत केला जातो. खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात, मृदा व पाणी ही भूपृष्ठालगत मिळतात, तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. परंतु या सर्व घटकांचा समावेश अर्थशास्त्रात भूमी या संकल्पनेत केला जातो. उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम. उत्पादन प्रक्रियेतील श्रम हा मानवी घटक आहे. श्रमाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक अथवा बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवामार्फत जे कार्य केलं जातं किंवा काम केलं जातं, मग ते शारीरिक असेल किंवा बौद्धिक असेल, त्याचा समावेश श्रम या संकल्पनेत केला जातो. जर एखादं कार्य आर्थिक मोबदला मिळावा या हेतूने केले जात असेल तर अशा सर्व कामांचा समावेश हा श्रम या संकल्पनेत केला जातो. उदाहरणार्थ सुतार असेल, अभियंता असेल, डॉक्टर असेल, या सर्वांनी आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी जी सेवा देतात किंवा सेवा पुरवितात त्या सर्व सेवांचा समावेश श्रम या संकल्पनेत केला जातो. उत्पादनाचा तिसरा घटक आहे भांडवल. भांडवलाची व्याख्या पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. उदाहरणार्थ कारखान्याची इमारत. या कारखान्याची इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, तंत्रज्ञान असेल इत्यादी सर्व घटकांचा समावेश हा भांडवल या घटकात केला जातो. चौथा घटक आहे संयोजक. संयोजकाला उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक, कप्तान असेही म्हटले जाते. म्हणून संयोजकाची व्याख्या अशी केली जाते: उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. संयोजक उत्पादनाच्या इतर तीनही घटकांना एकत्र आणून त्यांच्यामार्फत उत्पादनाचे कार्य करून घेत असतो. म्हणूनच संयोजकाला उद्योगाचा कर्णधार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राची विभागणी प्रमुख 2 शाखांमध्ये केली जाते. या अगोदर हे अभ्यासलेलं आहे आपण. त्यातला पहिली जी शाखा होती सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याची व्याख्यासुद्धा आपण अभ्यासलेली आहे. आता अर्थशास्त्राची दुसरी शाखा आहे स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र, त्यालाच इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. त्या शाखेचा अभ्यास करूया. स्थूल म्हणजे मोठा किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रात एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन,
एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी पुढील प्रमाणे केलेली आहे. केनेथ बोल्डिंग यांच्या मते स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी येत नाही तर एकूण परिमाणाशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी येत नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पादनाशी येतो, अशी व्याख्या केनेथ बोल्डिंग यांनी केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. त्यातली पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्यालाच देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हटले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पुढील प्रमाणे: एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. भारताचा आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. या कालखंडामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्या अंतिम वस्तू व सेवांची निर्मिती होते त्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे त्यावेळच्या बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाची दुसरी व्याख्या आहे भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती 1948 यांनी केलेली व्याख्या आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू उत्पादित होतात त्या वस्तूंची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय, अशी व्याख्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती यांनी केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे बचत. बचत म्हणजे उत्पन्नाचा जो भाग उपभोगावर खर्च केला जात नाही त्या भागास बचत असे म्हणतात. म्हणजेच भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहिलेल्या उत्पन्नास बचत असे म्हणतात. म्हणजेच उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही अशा भागास बचत असेही म्हटले जाते. पुढचा मुद्दा आहे गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. पुढचा घटक आहे संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांमुळे व्यापारात जे बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते बदल प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होत असतात. त्यांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेत प्रमुख 2 बदल होतात. ते बदल पुढील प्रमाणे: पहिला बदल आहे तेजी. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. आणि दुसरा बदल आहे मंदी. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. पुढची संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. मित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही शब्दांचा वापर
एकाच अर्थाने केला जातो, परंतु अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या भिन्न संकल्पना आहेत. तर मग अभ्यासूया आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. अत्यंत सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. म्हणजेच जेव्हा देशाच्या वास्तव उत्पन्नामध्ये दीर्घकाळात संख्यात्मक वाढ होत असेल तर त्याला आर्थिक वृद्धी असे म्हटले जाते. पुढची संकल्पना आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय. उदाहरणार्थ शिक्षण असेल, आरोग्य असेल इत्यादीमध्ये सुधारणा घडवून आणणे म्हणजेच आर्थिक विकास होय. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक किंवा यांची तुलना. तर मग अगोदर अभ्यासूया आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ होय. तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबर महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात त्याला आर्थिक विकास असे म्हटले जाते. आर्थिक वृद्धीचा दुसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक व संकुचित संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही व्यापक व गुणात्मक संकल्पना आहे. तिसरा मुद्दा, आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, तर आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. पुढचा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. पुढचा मुद्दा, स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय, तर सहेतुक व पुरोगामी होणारा बदल म्हणजेच आर्थिक विकास होय. आणि शेवटचा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते, तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, नागरिकांचा जीवनमानाचा दर्जा इत्यादींद्वारे मोजला जातो. अशा पद्धतीने आपल्याला आपलं इयत्ता 11वीचं पहिलं प्रकरण जे आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या पद्धतीने स्पष्ट करता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं 11वीचं जे पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.